आजची पिढी एवढी हुशार आहे, स्मार्ट आहे, पण मग त्या आनंदी का नाहीत? कारण त्यांच्या मेंदूला आनंदी राहण्याचं ट्रेनिंग मिळालेलं नाही आहे. मुलांना आनंदी राहण्यासाठी मेंदूचे विशिष्ट भाग जे असतात त्यांना ट्रेनिंग देणं गरजेचं असतं. आता हे ट्रेनिंग द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर मुलांना आपल्या भावना कशा आहेत त्या ओळखायला शिकवायचं. आपल्याला राग आला आहे तर त्यांना सांगता आलं पाहिजे की आपल्याला राग आला आहे. हळूहळू मुलांना शिकवल्यानंतर त्यांना फरक कळायला लागतो की मला राग आला आहे, मला भीती वाटते आहे किंवा मला भूक लागली आहे त्याच्यामुळे मी आता चिडचिड करतो आहे. अशा कुठल्याही त्यांच्या भावनांचं त्यांना शब्दांमध्ये रूपांतर करायला शिकवा. त्यामुळे त्यांचे बरेचसे प्रश्न आपोआप सुटतील आणि त्यांना जो होणारा मानसिक त्रास आहे तो कमी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना माइंडफुलनेस मेडिटेशन शिकवा. या ध्यानामध्ये मुलांना प्रत्येक क्षणाला सजग राहण्याची सवय लागते आणि त्यामुळे आपलं मन भरकटत नाही आहे ना, आपलं मन रागाच्या भरात किंवा भयाच्या भरात काही चुकीचं कृत्य करत नाही आहे ना, हेही त्यांना समजेल. त्याचबरोबर आपल्या मुलांसोबत मोबाईलच्या व्यतिरिक्त इतर कुठे खेळायला जाणं, गार्डनमध्ये घेऊन जाणं आणि मोबाईलपासून थोडा काळ दूर ठेवणं असं जर केलं, तसंच मुलांना जर काही क्रिएटिव्ह गोष्टी पेंटिंग असेल, गाणं असेल किंवा त्यांच्या आवडीची कुठलीही कला असेल, जर त्यांना ती जोपासू दिली तर निश्चितपणे मुलांच्या मनामध्ये आनंद निर्माण होतो. आनंद बाहेर नाही, तो मनातच आहे. तो मनातला आनंद बाहेर येण्यासाठी मुलांच्या मेंदूला ट्रेनिंग देणं गरजेचं असतं. आहारातसुद्धा सेरोटोनिन वाढवणारे पदार्थ जर आपण खाल्ले तर आणि मुलांना दिले तर मुलांचं आनंद आणि मुलांचं मानसिक आरोग्य उत्तम राहील.